हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्तपैकी असे मिक्स व्हेज आणि ओट्स कटलेट करणार आहोत. तर त्याच्यासाठी ना मी काय केलं आहे, बटाटे, मटार आणि गाजर, माझ्याकडे 3 भाज्या होत्या. त्या आम्ही छान असा स्वच्छ धुतल्या आणि 3 शिट्ट्या काढून मी वाफवून घेतलेल्या आहेत. भाज्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं, कुकरमध्ये पाणी ॲड करायचं आणि एका डब्यामध्ये भाज्या ठेवायच्या आणि 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त ब्रोकोली असेल, फ्लॉवर असेल, कोबी आणि बीन्स वगैरे त्या भाज्या पण घेऊ शकता. माझ्या घरात फक्त 3 होत्या म्हणून मी तेवढ्याच घेतल्या आहेत. आता ना आपण भाज्याला छान असं मॅश करून घेऊया. हे बघा, मी भाज्या सगळ्या अशा मॅश करून घेतलेल्या आहेत. आता ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे काळी मिरी पावडर आणि हे मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर त्याची मी हे पेस्ट करून घेतली आहे. छान असा सुगंध आणि टेस्ट येण्यासाठी हा जो पिझ्झा पास्ता मसाला असतो ना, तो मी ॲड करते आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप करू शकता. ह्याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत, एकदम बारीक चॉप केलेले आहेत, ते मी ॲड करते आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. लिंबाचा रस आपण ॲड करूया. तुमच्याकडे जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण ॲड करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मी मिक्सी जार घेतला आहे छोटंसं, त्याच्यामध्ये आपण हे ओट्स मी घेतले आहे. ते ओट्स आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर ओट्स नसतील तर ओट्सच्या ऐवजी तुम्ही काय करा, 1 वाटी पोहे घ्या, पोह्याला स्वच्छ धुवून घ्या आणि 5 मिनिटं भिजत ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घट्ट पिळून ते ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता किंवा पोह्याची पावडर करा. आता आपण ओट्सची पावडर करणार आहोत, तसं तुम्ही पोह्याची पावडर पण करू शकता. मिक्सीमध्ये मी फिरून घेते आहे. आता हे बघा, थोडंसं याच्यामध्ये ओलसरपणा आहे ना, ते आपल्याला घट्ट करण्यासाठी आपल्याला ओट्सची पावडर मिक्स करायची आहे. आपल्याला लागेल तेवढी ओट्सची पावडर घ्यायची आहे, म्हणजे बाइंड होईल ना तेवढी आपल्याला ओट्स पावडर घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही बीटरूट पण ॲड करू शकता. जर तुमची लहान मुलं बीटरूट खात नसतील ना तर बीटरूट पण वाफवून घ्या आणि असं ह्याच्यामध्ये मॅश करून मिक्स करा. अजून थोडंसं आपण ओट्सची पावडर ॲड करूया. तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची असेल तर करू शकता, पण मी जे वाटण ॲड केलं होतं ना, हिरवं वाटण, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण ॲड केली होती, म्हणून मी आणखी कोथिंबीर ॲड करत नाही आहे. आता आपण छान असे कटलेट बनवायचे आहेत. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता, गोल देऊ शकता, ट्रायंगल, किंवा जर तुमच्याकडे मोल्ड असेल ना कोणत्या पण शेप आकाराचे तर तो आकार पण तुम्ही देऊ शकता. आता ना मी या प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. तुम्ही ओट्स पावडर पण घेऊ शकता, पण रव्याने ना छान असा एक क्रिस्पी टेस्ट येतो, कुरकुरीतपणा येतो, म्हणून मी रवा घेतलेला आहे. आता आपण एक टिक्की घ्यायची, रव्यामध्ये अशी आपल्याला घोळवायची आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मी एक स्टीलचं घेतलं आहे, तुम्ही नॉनस्टिकचं घ्याल ना तर तेल कमी लागेल. आता तेल गरम झाले आहे तर आपण काय करायचं, ही टिक्की आहे ना ती ह्याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि छान अशी आलटून पलटून टिक्की आपली कुरकुरीत होईपर्यंत छान अशी शेकून घ्यायची आहे. आता मी एकदा टर्न केली आहे, खालून थोडीशी शिजली ना की परत आपण टर्न करायची.
असं 1-2 वेळा आपण टर्न करून छान अशी क्रिस्पी आपल्याला करून घ्यायची आहे। हे बघा मी 2 वेळा आलटून पलटून छान असं शेकून घेतलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। आणि आता हे बाकीचे कटलेट पण मी याच पद्धतीने करून घेते आहे। आणि हे मी लो गॅसवरती छान असं शेकून घेते आहे, कारण आता स्टीलचं आहे ना, तर जर आपण गॅस फास्ट केला तर काही जळतं, म्हणून एकदम लो गॅसवरती आपल्याला शेकून घ्यायचे आहे। आता मी ह्याच पद्धतीने बाकीचे कटलेट पण करून घेते आहे। आणि जर तुम्हाला मी हे शॅलो फ्राय केलेले आहेत कटलेट, जर तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील ना, तर काय करा, मैदा किंवा कॉर्नफ्लोअरची स्लरी करा, त्याच्यामध्ये कटलेट डीप करायचे आणि नंतर तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा रवा किंवा पोह्याची पावडर त्याच्यामध्ये कोट करून तुम्ही डीप फ्राय करू शकता। पण मी हे हेल्दी ऑप्शन दाखवलं आहे शॅलो फ्राय म्हणून, तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असे आपले मिक्स व्हेज आणि ओट्स कटलेट तयार झालेले आहेत। खायला खूप छान लागतात, खूपच भारी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा। मुलांना टिफिनमध्ये दिले तर मुलं खूपच खुश होतील। आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि तुमच्या रिलेटिव्समध्ये। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे। तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय। आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद।